शिकुता काय बनवणार नक्की? चिकनची म्हणजे आपण स्टार्टर म्हणून खायला बनवतो ना, तसं KFC वाला चिकन असं थोडाफार. ही आपल्याला ना बटरची अशी पावडर बनवायची आहे. इकडे ना आता सर्व तेलामध्ये आपण घालून घेतोय. अशी वेगळी ना दुसऱ्याच्या हातची जरा कधीतरी खायला मजा येतं. एकदम मस्त बनला, एकदम भारी खायला मजा येते. क्रंची एकदम मस्त. राई आता रस्सा बनवायला सुरुवात करते. इकडे आपली ग्रेव्ही मस्त रेडी झालेली आहे. याच्यामध्ये सर्व चिकन घालून घेतोय. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज ना आपल्या घरी काहीतरी नवीन चिकनचा पदार्थ बनणार आहे. स्वीकार दादा आहे ना, तो मला मुंबईला नेहमी बोलत होता की आपण गावी गेल्याच्या नंतरला काहीतरी नवीन पदार्थ चिकनचा बनवूया. तर त्याने KFC चिकन मला सजेस्ट केला होता आणि त्याने आम्हाला ना एकदा खाऊ पण घातला होता. तर त्याची आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये रेसिपी पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, आता ना आपण इकडे सर्व चिकन आणलेलं आहे. शिकुदाच गेला होता चिकन आणण्यासाठी केळशीमध्ये, आणि आज शिकुदा आपल्याला चिकनची नवीन रेसिपी दाखवणार आहे. शिकुदा काय बनवणार नक्की? चिकनची म्हणजे आपण स्टार्टर म्हणून खायला बनवतो ना, तसं KFC वाला चिकन असं थोडाफार. हा, तशी थोडीफार रेसिपी मुंबईला मी याच्याआधी बनवलेली, पण कधी व्हिडिओ अशी काढली नव्हती. आणि असं म्हणजे कधी तुम्ही पण बनवून खाल्लं नव्हतं ना, घरी थोडी टाइम पासून बनवायचो, रविवारचा घरी असो तेव्हा. अच्छा. तर मग आता थोडी बनवून गावाला मुलं बनवून बघूया. आणि वातावरण पण एकदम थंडगार, मुलं आता बनवायला मजा आहे म्हणून आता स्पेशल गेलो होतो केळशीला. चिकन पण घेऊन आलो मला. हा, तर किती किलो चिकन आणलंय? ही 1 किलोच्या वरती 1 किलो 400 ग्राम पर्यंत आहे चिकन ही. अच्छा. मग त्याच्या आपल्याला फक्त बोनलेस चिकन घ्यायचं आहे. यासाठी बोनलेस चिकन मी इथे अलग काढतोय. मग त्याचं आपल्याला आता ती KFC वाला चिकन बनवायचं आहे. हे बघा, पूर्ण याच्यामध्ये ना हाडा साईडला करतोय. बघा, ही जेवढी हाडा किंवा अजून पण चिकन राहील ना, त्याचा आपण रस्सा बनवू. रस्सा पण भारी भातात खायला, आणि आपल्याला स्टार्टर म्हणून खायला बनवतोय. हा, एकदम क्रंची होतात ना, एकदम क्रंची होतात, क्रिस्पी एकदम असतात हे चिकन. खायला मजा येते. आधी मॅग्नेट करून ठेवायची, मग नंतर आपण त्यांना डीप फ्राय करायचे. त्यामध्ये हाय मालमध्ये ऍड करायचं अजून. आता सर्व कटिंग वगैरे करतोय आपण. हे बघा, सर्व असे ना छोटे छोटे मीडियम साईजचे पीस सर्व कटिंग करून घेतलेले आहेत. इकडे बघताय सर्व चिकन ना आपण कटिंग करून घेतलेलं आहे. आणि इकडे सर्व आपल्याला ना रस्स्याला लागणार आहे, तर तो साईडलाच आपण ठेवतोय. बाकी हे सर्व आपल्याला फ्राय करायचं आहे. शिकुदा KFC चिकन टाइप मध्ये बनवणार आहे. तर आता आपल्याला मॅरिनेट करायचंय ना. आता आपल्या पूर्ण चिकन मॅरिनेट करून घेऊया. थोडं मीठ, मसाला वगैरे सर्व टाकून चिकन मसाला वगैरे. आता इथे सर्व मसाले रेडी केले आहेत. हे बघा, हे सर्व इकडे आपल्याला मसाले लागणार आहेत. घरगुती मसाला आपला तिखट मसाला, हळद, मीठ, गरम मसाला, इथं चिकन मसाला आहे. हे बघा, इथं लॉलीपॉप मसाला आणलाय. थोडी शेजवान चटणी आपण ऍड करू, आणि ब्लॅक चिली सॉस पण आपण थोडा ऍड करूया. आणि इकडे लिंबू वगैरे लागणार. लिंबू पण लागेल आपल्याला. किती चमच लागणार आहे आपल्याला लाल तिखट? लाल तिखट आपल्या हिशोबाने. आता चिकन आपला क्वांटिटी कमी आहे ना, मग अर्धा चमच बस आहे. तिखट जास्त तर नाही बनवायचा. अर्धा चमच आपला खूप झाला. अर्धा चमच आपल्याला लागणार. इकडे अर्धा चमच येत आहे थोडा तिखट मसाला. आपला घरगुती मसाला आहे. तिखट मसाला म्हणजे थोडीशी हळद, थोडासा कलर थोडीशी एकदम घेते, जास्त नाही. थोडीशी हळद, थोडा पाव चमच आपण हळद, पाव चमच हळद. आपला गरम मसाला थोडा थोडासा घ्यायचा आहे. आपल्याला काय चिकन मसाला ऍड करणार ना, गरम मसाला पण थोडासा घ्यायचा आहे. हलकासा मीठ, थोडासा चवीनुसार. मीठ पण कमीच घेतलंय. हे कसे सर्व सॉस वगैरे असतात असू दे यामध्ये, म्हणून मीठ कमीच घेतलंय. ह्याच्यामध्ये सर्व गोष्टी असतात, त्याच्यामुळे आपण कमी मात्रामध्येच घेतलंय. हा काय टाकतोय? चिकन मसाला थोडा. एव्हरेस्टचा चिकन मसाला आपण वापरतोय. लॉलीपॉप मसाला टेस्ट यायला जरा. 1 चमच किंवा अर्धा चमच तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही घालू शकता. शेजवान चटणीचा हा आपण एक पॅकेट आणलेला आहे. ती पूर्ण लागणार नाही, पूर्ण थोडीशी टेस्ट साठी घ्यायची आपल्याला. थोडीशी बस. थोडासा हलकासा ब्लॅक सॉस एकदम थोडा टाकायचा, जास्त नाही. आणि क्रिस्पीनेस साठी तुम्ही ह्याच्यामध्ये पाहिजे तर आपला तांदळाचं पीठ पण टाकू शकता. तो आम्ही टाकणार, थोडा तांदळाचा पीठ पण टाकणार होता. तो टाकून थोडा क्रिस्पीनेस येतो. तांदळाचं पीठ टाकलं, थोडासा टाकायचा. इकडे आई पण आहे, बघायला आले. आई पण अशा पद्धतीने आपण पण बनवा. हो, शिकुदा आता बनवतोय, तर बघा टेस्ट करून. त्यांनी खूपदा बनवलंय मुंबईला. खूप बनवून झाले, आता गावाला फर्स्ट टाइम बनायचं. हा, चला आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतोय आपण. हा बघा, आपल्याला मॅरिनेट करायला किती टाइम ठेवायला लागेल? मॅरिनेट 20 मिनिटं ठेवायला लागेल. 20 मिनिटाला? 20 मिनिटं मॅरिनेट पूर्ण करायला लागेल आपल्याला. हा,
हे पूर्ण मिक्स करून घेतोय. ह्याच्यामध्ये अजून पण सॉस वगैरे तुमच्याकडे असतील तर टाकू शकता. रेड चिली वगैरे टाकू शकता. ग्रीन चिली सॉस असतात. हो. हे ब्लॅक सॉस कसं आहे तशाच पद्धतीने रेड चिली ग्रीन चिली सॉसेस असतात सर्व. पण आपण याच्यामध्ये मीठ मसाला सर्व व्यवस्थित घालून घेतलं तर एवढी आपल्याला गरज लागणार नाही. तर तुम्ही याच्यामध्ये पाहिजे अंडा पे फोड टाकू शकता. आपण मिक्स करतो त्यामध्ये पाहिजे अंडा पे फोड टाकू शकता. अच्छा, त्यामुळे मस्त लागतात. आपल्याला लागणार आहे ना अंडा? अंडी पण लागणार आपल्याला पावते नंतर लावू. आता याच्यामध्ये टाकायचा ते आपण नंतर मग मॅरिनेट करताना घेऊ. तर इकडे ना आपण तांदळाचा पीठ घेतोय. आपल्याला थोडंसं याच्यामध्ये तांदळाचं पीठ सुद्धा लागणार आहे. त्याच्या बदली आपण मक्याचं पीठ सुद्धा वापरू शकतो. मक्याचं पीठ वापरू शकतो. पण तांदळा पीठ आपलं थोडंसं टाकायचं. तर मी तर थोडंसं चिमटीभर टाकतोय आपल्या क्रिस्पीसाठी, जास्त नाही. जवळपास 1 चम्मच आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालतोय. बस एवढा बस झाला क्रिस्पी होण्यासाठी. बाकी काय टाकायचं हा साईडला व्यवस्थित मिक्स करून घेतोय. मक्याच्या पिठाने पण मस्त क्रिस्पी होतं. तर मंडळी इकडे ना आता आपल्याला दादा हेल्प करायला आलेला आहे. इकडे ना आपल्याला बटर लागणार आहे. तर बटर सर्व काढून घेतो याच्यामध्ये. हे बघा, ही आपल्याला ना बटरची अशी पावडर बनवायची आहे. ते दाखव दादा कोणते बटर घेतले. ते आपण मसाला इकडे बटर घेतलेले आहेत. असं काही नाही, नॉर्मल बटर पण दादा घेऊ शकतो ना? कोणते घेऊ शकता, आम्हाला जे भेटले ते आम्ही आणले. हा, तर आपल्याला एवढे लागणार नाहीत, जेवढे थोडेफार लागतील आपल्याला. तर त्यांची पूर्ण ना मिक्सर मध्ये किंवा असे पण तुम्ही क्रश करून बारीक करू शकतो. बारीक करायचे, एकदम चुरा करायचा बटरचा. तर हे ना आपल्याला पूर्ण पावडर बनवून त्याच्यामध्ये आपल्याला चिकन बरोबर लावून फ्राय करायचे दाखवायला. तसे एकदम क्रंची होतात. मग चला, तर आता हे सर्व मिक्सर मध्ये आपण बारीक करून घेऊया. तर इकडे ना आता सर्व आपण बटर इकडे मिक्सरच्या भांड्यात घालून घेतोय. असे आम्ही ना छोटे छोटे तुकडे केले ना की आपल्याला मिक्स करायला बरोबर इझी पडतो. सर्व घालून घेतले जातात. तर इकडे बघता आपली ना पूर्ण बटरची पावडर बनवून झालेली आहे. आपल्याला ना अशा प्रकारे व्यवस्थित बारीक लागणार आहे. आणि शुगर आता पुढची स्टेप काय आपली? आता आपण अंडी घेतल्यात 3. तर आता अंडी पुढे याच्यामध्ये आपल्याला 3 अंडी लागणार आहेत ना? 3 पण लागतात. जर चिकन जे असतं 3 पेक्षा जास्त पण लागू शकतात. अच्छा, असं आहे. तर आता ही सर्व फोडून घेऊया आपण. चला, इकडे दादा पण आहे. दादाने सर्व आता बटरची पावडर रेडी केली. अंडी पण फोडायला घेतोय आता. अंडा फोडणारा स्पेशालिस्ट. पहिली भुर्जी भाजी गाडी होती काय? किती रुपये एक प्लेट? बाई पण इकडे आलाय. सर्व बसलो इथे चुलीच्या इथे जाऊन बनवायला रेडी करतोय सर्व गोष्टी. पहिले आपण 2च फोडूया, एक ठेवूया, लागलं तर मग तिसरा फोडू. ठीक आहे, चालेल. 2 फोडून मग आता इकडे ना आता सर्व अंडा आपण व्यवस्थित मिक्स करून घेतोय. आणि अंड्यामध्ये आपण काहीच ऍड नाही करायचं, मीठ मसाला काहीच नाही, जसं आहे तसंच ठेवायचं. कारण की ऑलरेडी चिकन मध्ये आपण सर्व ऍड केलं आहे ना, तर ह्याच्यात ऍड करायची गरज नाही. तर चांगलं आता मिक्स झालंय. तर इकडे बघता आपल्या सर्व गोष्टी व्यवस्थित रेडी झालेल्या आहेत. चिकन आपण मॅरिनेट करायला ठेवला होता 10 ते 15 मिनिटं. मस्त मसाला वगैरे लागून रेडी झालेला आहे. इकडे आपली बटरची पावडर सुद्धा रेडी झाली आणि अंडा सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. इकडे ना आता चुलीवरती आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. थोडासा जास्तच आपल्याला तेल लागणार आहे कारण आपल्याला डीप फ्राय करायचंय. तर बघते मस्त तेलाला कळ येतोय. आता शुगुदा रेडी करूया ना आपण. आता त्या चालू करूया. तर इकडे ना आपल्याला एक चिकनचा पीस घ्यायचा आहे. पहिला ना इकडे जो अंड्याचा आपण मिक्सचर रेडी केलेला ना त्याच्यामध्ये व्यवस्थित डिप करून मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतरला ना इकडे आपण जी बटरची पावडर घेतलेली आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित सर्व पावडर लावून घ्यायची. बघा अशा प्रकारे. याच्यामुळे आपला मेन चिकन आहे ना तो क्रंची होणार आहे. व्यवस्थित लावून झालेला आहे. तर इकडे ना आपली जी कढईमध्ये तेल तापलं त्याच्यामध्ये एक एक करून सोडून घ्यायचंय. बघा अशा प्रकारे. अंड्यामुळे आपलं तेल असतं त्याला ना अशा प्रकारे फेस येतो. इकडे ना आता सर्व तेलामध्ये आपण घालून घेतोय. इकडे ना शिबुदा चिकन बनवतोय आणि इकडून आपल्या चुलीच्या इथून बघा मस्त क्लायमेट झालेला आहे. मगाशी रिमझिम पाऊस पडत होता, आता जरा थांबलेला आहे. आता पावसाळ्याचा आपलं वातावरण आहे गावचा, एकदम भारी वाटतंय बघा. सगळीकडे हिरवगार निसर्ग, डोंगर बघा असं हिरवागार झालेला आहे.
आणि आता म्हणजे असं सावलीचं वातावरण आहे, कसे पावसाळ्याचा अशाच प्रकारे क्लायमेट असतो, ऊन जरा कमीच येतो. बघा भारी एकदम वाटतंय, थंडगार वातावरण झालेलं आहे. तर इकडे आपण जो चिकन आणला होता तर त्याच्यामधला थोडासा काढून ठेवला होता. तर आई बोलली की मस्त चिकनचा रस्सा बनवूया. तर आई आता रस्सा बनवायला सुरुवात करते. आई सर्व काय काय गोष्टी घेतल्यास? मी ते आलं लसूण घेतलंय ठेसून, एक कांदा घेतलेला आहे फोडणीला. इथे आपल्या चिकनला ना आलं लसूणची पेस्ट लावून घेतली आहे. थोडंसं मॅरिनेट करायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये ना बटाटा सुद्धा एक कापून घेतलेला आहे. आणि इथे आपला गोळा मसाला. हा कांदा खोबरा वाटून तू पाट्यावर रेडी केलास ना, मसाला रेडी केलेला आहे. तर फोडणीसाठी ना इकडे आपण टोपामध्ये तेल घालून घेतलंय, इकडे सर्व लसूण घालून घेतलेलं आहे. हा एक कांदा घालून घेतोय, सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. इकडे ना तेजपत्ता पण आपण घालून घेतोय. इकडे फक्त मस्त सर्व गोष्टी परतावून झालेल्या आहेत. ही टोमॅटोची आई पेस्ट घालून घेते. इकडे बघता आता ना आपण याच्यामध्ये घरगुती मसाला घालून घेतोय. 2 चमच घरगुती मसाला घातलाय, 1 चमच हळद घालून घेतोय आणि 1 चमच गरम मसाला. हा इकडे चिकन मसाला आहे, तो सुद्धा घालून घेतोय. मस्त सर्व फ्राय करून घेतलंय. आता हा वाटप केलेला मसाला घालून घेतोय. थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घेतोय. व्यवस्थित सर्व ग्रेव्ही मिक्स करून घ्यायचे. इकडे आपली ग्रेव्ही मस्त रेडी झालेली आहे. याच्यामध्ये सर्व चिकन घालून घेतोय. मिक्स करून घेतोय व्यवस्थित. इकडे आता सर्व पाणी घालून घेतोय. आपल्याला रस्सा बनवायचा थोडासा पाणी जास्तच लागेल, तरी पण आपण ना मीडियम लेवलचाच करणार आहोत रस्सा. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, नॉर्मल. तर इकडे ना मस्तपैकी आपल्या रस्स्याला कढालेलं आहे. वरतून मीठ घालून घेतोय, चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. आता थोडा टाइम ना आपल्याला व्यवस्थित त्याला शिजायला ठेवायचंय. तर मंडळी इकडे बघताय पूर्ण आपला ना चिकन रेडी झालेलं आहे. बघताय एकदम KFC सारखा दिसतोय. शिकुदान छान बनवलेला आहे. सोबत ना शेजवान चटणी सुद्धा घेतलंय. शेजवान चटणी बरोबर एकदम छान लागतो. आता ना सर्व इकडे मंडळी बसलेले आहेत. भाई आहे, शिकुदा आहे, काकी आहे, दादा आहे, आई सुद्धा आहे. टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे झालेला आहे. आई बघ टेस्ट करून. नवीन प्रकार आहे हा, छान आहे ना, मस्तपैकी छान आहे ना. खास शिकुदानाच बनवलंय. मस्त रेसिपी, मस्त आहे ना. अशी वेगळी ना, दुसऱ्याच्या हातची जरा कधीतरी खायला मजा येतं. एकदम मस्त बनला, एकदम आम्हाला भारी. दुसऱ्याचीच हातची खायला मजा येते. क्रंची आहे एकदम मस्त. चला आपण पण टेस्ट करून बघूया. बघ मस्त आहे. चटणीमध्ये जरा डीप करूया. तर टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे झालेला आहे तो. हे असंच आम्ही खावायला आणलेलं कधी. जबरदस्त आहे, एकदम क्रंची झालं. याच्यामध्ये ना आपण बटर वगैरे टाकलं होतं, त्याच्यामुळे बटरची एक लेअर आल्या, भारी झाल्या. तर मंडळी आज ना आपण घरी KFC टाईप मध्ये चिकन फ्राय बनवलेला आणि खास करून स्वीकार दादाने तुम्हाला रेसिपी पूर्ण शेअर केलेली आहे. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. काहीतरी नवीन आपल्या चॅनलवरती आज पहिली रेसिपी आलेली आहे, ती पण चिकनच्या रिलेटेड. तर कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.